नमस्कार मंडळी. आदित्य ठाकरेंचं काय चुकलं? आदित्य ठाकरे हे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला गेले होते आणि तेव्हापासून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका म्हणा, टिप्पणी म्हणा, ही सातत्याने 2 दिवसांपासून आपण ऐकतोय. आदित्य ठाकरे हे त्या वाढदिवसाला गेले म्हणून त्यांच्यावर टीका टिप्पणी होते. उबाटा सेनेचे सैनिकही आदित्य ठाकरेंवर तुटून पडलेले आहेत. भाजप भाजप समर्थकांची तर गोष्ट वेगळी. अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात येत आहे. पण मला एक कळेनासं झालंय की नेमकं आदित्य ठाकरे यांचं काय चुकलं. आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज किंवा उबाटा सेना आणि मोहित कंबोज यांचा 36चा आकडा. उबाटा सेनेने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोहित कंबोज यांच्यावर टीका केलेली आहे आणि ही टीका प्रचंड अश्लाघ्य शब्दांमध्ये झालेली आहे. उबाटा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर मोहित कंबोज यांना ते फडणवीसांचे डॅश डॅश आहेत असं म्हटलेलं आहे. इथपर्यंत टीका झालेली आहे आणि सातत्याने उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, हे मोहित कंबोज यांना लक्ष करत आलेले आहेत आणि त्यामुळे आदित्य ठाकरे हे वाढदिवसाला गेले, मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला गेले. त्यावरून ते गेलेच कसे, त्याच्या मागे काय राजकारण आहे, अशी टीका टिप्पणी सुरू झालेली. खरं म्हणजे जी टीका झाली तो राजकारणाचा भाग आणि हे वैयक्तिक संबंध. ठाकरे घराणं हे वैयक्तिक संबंध जपण्यात फार प्रसिद्ध आहे. आता हेच बघा ना, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची घनिष्ठ मैत्री होती. बाळासाहेबांनी जिथे तिथे संधी मिळेल, ज्या ज्या व्यासपीठावरून संधी मिळेल त्या त्या व्यासपीठावरून शरद पवार यांच्यावर टोकाची टीका केली आणि शरद पवार यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना टार्गेट केलं. पण तरीही त्यांची मैत्री ही होती, अगदी शेवटपर्यंत मैत्री होती. बाळासाहेब पर्सनली सांगायचे की हो शरद पवार हे माझे मित्र आहेत आणि शरद पवारही सांगायचे. त्यामुळे राजकारणात टीका पण वैयक्तिक स्तरावर प्रचंड मैत्री होती आणि ही मैत्री बाळासाहेबांनी जपली होती. नंतर मग उद्धव ठाकरे यांचं युग सुरू झालं शिवसेनेत आणि उद्धव ठाकरे यांनी देखील तोच किस्सा गिरवला. म्हणजे एका बाजूला अंबानींवर टीका करायची, मुकेश अंबानींवर टीका करायची, जोरदार टीका करायची. अंबानींनी देश लुटला म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच अंबानींच्या मुलीच्या लग्नाला जायचं, तिथे नाचायचं. हे सगळं बघितलेलं आहे आपण. आता तोच किस्सा जर आदित्य ठाकरे गिरवत असतील तर त्यात राजकारण काय शोधायचं. अशा प्रकारे संबंध जपणं हे ठाकरे घराण्यात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांनाच का टीकेचं धणी केलं जात आहे. त्याचं कारण काय आहे मित्रांनो? बाळासाहेबांनी मैत्री जपली, नक्कीच मैत्री जपली, पण बाळासाहेबांनी मैत्री राजकारणात आणली नाही आणि त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर बाळासाहेब ठाकरे यांनी कुठेही कधीही युती केली नाही किंवा आघाडी केली नाही आणि त्यामुळे शिवसेना वाढली, फोफावली बाळासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि शरद पवार यांना लांब ठेवल्यामुळे. आता प्रश्न असा आहे की बाळासाहेबांची मैत्री, त्यामुळे पुढच्या पिढीला वाटलं की बाळासाहेब कदाचित राजकारणात शरद पवार यांच्या सोबत मैत्री करायला विसरले असते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यापासून धडा घेतला आणि शरद पवार यांची मैत्री केली. आता केवळ मैत्री केली नाही तर राजकारणात आघाडीही केली आणि त्याचा परिणाम काय झाला? 2.5 वर्ष
उद्धव ठाकरे नक्की मुख्यमंत्री झाले, पण त्या 2.5 वर्षानंतर बाळासाहेबांनी 50 वर्ष राबून जी शिवसेना उभी केली होती, ती शिवसेना उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांसोबत मैत्री करून तोडली, मोडली, नेस्तनाबूत करून टाकली. आता ही राजकारणातली मैत्री आणि वैयक्तिक मैत्री यामधला एक भाग असतो, एक अस्पष्ट रेषा असते. ते बाळासाहेबांना माहित होतं, पण उद्धव ठाकरेंना कळलं नाही. नुकसान कोणाचं झालं? अर्थातच शिवसेनेचं झालं. आता उद्धव ठाकरे यांनी मुकेश अंबानींसोबत मैत्री केली. ती मैत्री आहेच त्यांची. पण मग ज्यावेळेस उद्धव ठाकरे अंबानींवर जाहीर सभेतून टीका करतात, त्यावेळेस जो समोर शिवसैनिक असतो तो बुचकळ्यात पडतो. अरे, हे तर तिथे लग्नाला जाऊन नाचतात. आणि त्याचा परिणाम काय होतो, तर हळूहळू हे शिवसैनिक आपल्या नेत्यापासून लांब होतात. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायला उबाटा सेनेमध्ये जी गर्दी झालेली आहे, त्याचं कारण उद्धव ठाकरे यांची ही दुहेरी नीती आणि ती उद्धव ठाकरे यांनी ओळखली नाही. त्यामुळे नुकसान कोणाचं झालं? त्यांचंच झालं. आता आपले आजोबा, आपले वडील हे मैत्री जपतात म्हटल्यावर आदित्य ठाकरे यांनी मैत्री जपणं स्वाभाविक आहे. पण अशी मैत्री जपताना शिवसैनिकाला काय वाटतं? जो शिवसैनिक शिवसेना फुटल्यानंतरही केवळ बाळासाहेबांचे वंशज म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिला, आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहिला, तो शिवसैनिक आज कुठल्या पेचात पडलाय हे आदित्य ठाकरेंना माहितीये का? ते जर माहिती असतं तर आदित्य ठाकरे खरंच त्या समारंभाला गेले असते का? गेले असते, पण त्याची बातमी होणार नाही याची तर काळजी घेतली असती. पण आदित्य ठाकरे गेले. तर मुद्दा असा आहे की राजकीय मैत्री आणि वैयक्तिक मैत्री ही लांब ठेवायची असते. त्याच्यामध्ये मिसळ करायची नसते मित्रांनो. आणि ते आदित्य ठाकरे यांना कळलं नाही. कदाचित ती त्यांची चूक असेल. पण ही चूक शेवटी पक्षाच्या मुळावर येते. हे ज्या वेळेस उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कळेल, तो दिवसच वेगळा असेल. पण सध्या तरी आदित्य ठाकरे यावर स्पष्टीकरण देत नाहीयेत आणि नाराज तुम्ही मी झालेलो नाहीये, तर शिवसैनिक नाराज झालेला आहे. त्या अर्थाने आदित्य ठाकरे यांचं खूप काही चुकलेलं आहे आणि ते चुकलेलं आदित्य ठाकरे यांना उमगलं आहे का? असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.